आता आपण वनदेवीच्या मंदिरामध्ये देवी घेऊन भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी देवी आता आपल्याला आतमध्ये मंदिरात भेटून घ्यायची आहे. तर आता त्या ठिकाणी आपण आता या वनदेवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि देवी आता या ठिकाणी आपण भेटून घेणार आहे आणि देवी भेटून मग नंतर आपण खाली 5 पावले करणार आहे. सोडा या सासरवासी म्हणजे ते 500 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. ही माणसाच्या कुटुंबातली एक सासरवासी म्हणजे पूर्वीचे लोक कसं किती बी काम केलं तर काय माणूस कोणतरी नावाजत नव्हता. मग तिनं सकाळपर्यंत लवकर उठायचं त्याच्याने सकाळी 3 वाजता उठायचं, समजायचं आंघोळ पाणी समजा बघायचं, स्वयंपाक करायचा, हे करायचं. 11 वाजता तिला मग 11 वाजता येताना मग तिला नंतर पुढं म्हणायची की डोंगरावर तू लाकडं आणायला म्हणायची, जळण आणायला. तेव्हा हे गावाचं करवीनगर राजाराम पुलापासून मग ते असेच घरी कामाला वैतागले. मग ते उंबीचे रडत बसायचे. मग सारखे रडत बसायचे. मग अशी बाईच्या रूपामध्ये जीव यायला, बाई तू का रडते म्हणायचे, मी दर दिवस तुला बघतो. ती म्हणली मला असं असं करायचं आहे, मला घरी नको जायला, तुमच्यापाशी राहायचं. म्हणून ते आणि जर तुम्हाला आणि काय त्याची माहिती असली तर बाहेर बोर्ड आहे त्याच्यावर. चला तर आता आपण देवीच्या ठिकाणी पहिली आरती करूया. गणपती सिंदूर घेतो वाजवा. अरे बरं हा जल्दी वाजवा. सुख करता दुःख हरता हॅलो बिना हॅलो हो हो ओंकारेश्वरी. चला आता आपली 5 पावले चालू आहे आणि सर्वांनी 5 पावलीचा लाभ घ्या.
नाही इथं राहीन आठवणी हा
आपण 5 पावलीसाठी आलेलो आहे आणि एक कवळ या ठिकाणी कापायचं आहे. कवळ कापलं म्हणजे 12 बकऱ्याचा बळी दिल्यासारखं आहे. त्यामुळं 5 पावलीला फक्त कवळ कापायचं आहे. त्याच्यावर कापूर पेटवा. हां जरा कापूर साईडला घ्या. कानातलं कापूर साईडला घ्या. कापूर साईडला घ्या. कापा उभं कापूर साईडला घ्या. काळूबाईच्या नावानं चांग भलं. एक कवळ कापलं म्हणजे 12 बकरी कापल्यासारखं आहे. कारण आल्यापासून बऱ्याच जणांनी विनाताईला पण काल परवा 2 दिवस सगळ्यांनी तिला विचारलं की कार्यक्रम आहे मग बकरं कोंबडं बोकाड का कापणार नाही. तर आता या ठिकाणी 12 बोकड कापल्यात नाही का नाही. आता सांगायचं एक नाही आणि 12 कापले होते. हां ते दिलं नाही त्याचं सोडून दिलं. त्याला आता सगळ्यांनी पाया पडायचे देवीच्या दर्शन घेऊन ज्यांनी जे सामान आणले ते सामान घरापर्यंत न्यायचंय. हा काळूबाईच्या नावानं पाया पाच केला म्हणजे पुढं शांत कर आणि परत भेटतो. हा चला तू काय आता इथं मला ठेवतो मी आणि ज्याला वाटण त्याने तिथे राशी ज्याला वाटण तिथं राशी होता काय तिचा आता पहिले कार्यक्रम भरलेला आहे. आता हे काळूबाईचं नवीन वार आहे. प्रत्येकाला जिथं वाटण तिथं राशी होता. चला ज्याला वाटण त्याने त्या ठिकाणी राशी होतायच्या. तर अशा पद्धतीने आता आपले सगळे नका होतो लय मिक्स करू नका. आम्हाला न्यायचं असतं ते मागत. साखर कमी करा जरा. साखर कमी करा. राहू द्या. व्यवस्थित होता सगळं भरून न्यायचं असते आम्हाला. वत बाळा असंच गोळा करतोय राशन आम्ही. चला गावागावात जाऊन
आता सोनं काय गोळा करता येणार, मग राशन गोळा करायचं. सोनं महाग झालं तर कोण देते, राशन गोळा करायचं भाषण मिळवायचं. उघडा दार उघडा, तो दिव्याचं ताट घ्या इकडं आणि कापूर लावा, काढा. दिव्याचं ताट इकडं घ्या, कापूर लावा, घ्या दिव्याचं ताट इकडं, लावा कापूर. चला लावा. चल मीना बाहेर आहे, मीना चला. उलटा झाला बा. ते ताट आतमध्ये ठेवा. आता एक स्टीलचं ताट आहे ना मोकळं, स्टीलचं ताट गोरी मोकळं पण लवकर. पाच धान्याच्या राशी ते लवंगाची माळ ठेवले बघ. डोळं करून खेळ आई, नेत्र उघडी कर. हे बंद पडतंय. हॅलो, डोळं उघड कर. पाच धान्याच्या राशीत कोण बसले, नावाची गर्जना करून उचल आई. नेत्र उघडी कर आणि फक्त लवंगाची माळ ठेवले, कारण आंबाबाईची पहिले गगनमा झालेले, त्याच्यामुळे डबल डबल काय परीक्षा घ्यायची नाही. मुरबाडच्या कारीचा चांबरे, अजून एखादं माईक देता होतं बघा. देवाप्पा सांगायचं मुख्य नाही राहायचं. हा खर्च कायला केला एवढा.
आवाज मोठा आहे आमचा. हा करा तुम्ही म्हणा. नाही बोलतो हा करत
माईक नाहीच लावलेला. हा गेनमाळ झालेली घरा इथं आहे की ही झाले. चला की तिकडनं मागणं जाऊ. ताई 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 हळदी कुंकाचं ताट दे इकडं. मांडे ठेव. चला हा वाजली हलगी निघाली पालखी मांडर गावात. वाजली हलगी निघाली पालखी मांडर गावात. त्या ग काळूबाईचा कान मंत्र कापड घे इकडं. गुलाबाकीच्या हार घे. दरा दरा उभं राहा. हा दरा तेव्हा खालती टाका खालती टाका खाली दरा. या की बसल्या तरी आहे ना. गणमाळ झाल्यात ना तुमच्या. ताई 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 तिकडनं 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 तिकडून या तिकडून या. तिकडं तिकडं माग आहे की. आयरा जाऊ दे आता पहिली फळ कोणतं फळ वाहिलेलं आहे? चक्कू. हा त्याच्यामुळे आता फळ काय आता परत व्हायचे नाहीत. फक्त दुधाची वाटी आणि भाताची वाटी. दूध भात पण पहिला चाललेला आहे तरी पण आज आता डबल ढमच्या काळूबाईचं चांगले. आज या ठिकाणी हे 52 शक्तीपीठाचं दैवत लोकांना काही नाही. पार्वतीची 52 ठिकाणी अवशेष पडले आणि 52 ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं. ते असं हे 52 शक्तीपीठाचं दैवाचं दूध पाजतोय. हे गुरु शिष्याचं नातं हे सिद्ध होण्यासाठी गुरुच्या हाताने एक चमचा का होईना दूध पियावं लागतं. जसं लहान बाळाला आईचं दूध पाजतात आणि आईचं दूध हे अमृतापेक्षा श्रेष्ठ असतं, तसं गुरुच्या हाताने पिलेलं दूध हे अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे.
तर हे गुरु शिष्याचं नातं हे गुरुनी पण शेवटाला न्यायचंय, शिष्यानी शेवटाला न्यायचंय. आणि जसं आपण एखादा कार्यक्रम झाला, यात्रा झाली, घरी निघायच्या टायमाला दहीभात शिपडतो, म्हणजे हे संपूर्ण कार्यक्रम झालाय याची सांगता म्हणून दहीभात शिपडतो. तसं हा कार्यक्रम पूर्ण झालाय, हे गुरु शिष्याचं नातं पूर्ण झालंय, त्यासाठी हे दूध भात साखर आज या ठिकाणी चारतोय. हा भात शिजला तर समृद्ध, नाही तर दुबळा, म्हणून दूध भात चारावा लागतो. आता तू एक घास मला चार. आणि पहिलं फळ वाहिल्यामुळं पहिलं चक्कू वाहिलेलं आहे. खसकाला आला. पहिला चक्कू वाहिलेला आहे आणि तेच फळ आता, कारण आज परत वेगळं फळ म्हणलं तर मग परत 2 फळं खायची बंद होत्या. तर दरवेळेस चक्कू आणायचं आहे, दरवेळेस इथेच घेऊन गुरुपौर्णिमेला. गुरुपौर्णिमेला गुरुला काय आणू नका, त्याच्याशी काय नाही, फक्त आपण आपल्या गुरुला जे कान फुकताना फळ वाहिलेलं आहे ते गुरुपर्यंत नेणं गरजेचं असतं. नाही तर आता बऱ्याच ठिकाणी मी पाहतो, ऐका माग नाही बा, ऐकत नाही. बऱ्याच ठिकाणी पाहतो की पाय धुवायला ज्यावेळेस शिष्य येणार आहे तर त्याला मागणी केलेली असते की 2000 पाहिजे, 5000 पाहिजे. हा, कान फुकायच्या वेळेस तुम्ही गुरुदक्षिणा नक्की मागा, कारण त्या शिष्याला आपल्याला आयुष्यभर सांभाळायचं असतं. त्या शिष्याचं दुखलं खुपलं काय झालं तर ते सगळं गुरुला निस्तरावं लागतं, गुरुने ते पाहायचं असतं. पण गुरुपौर्णिमेला दक्षिणा मागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. गुरुपौर्णिमेला शिष्य आपला आनंदाने गुरुच्या भेटीसाठी येतो. तर शिष्याने येताना गुरुला जे फळ वाहिलेलं आहे ते फळ खायचं नाही आयुष्यभर, तर ते फळ घेऊन यायचं. मी माझ्या गुरुला रामफळ वाहिलंय, आम्ही रामफळ घेऊन जातो. तसं आता मीनाताईनी पहिलं मला चक्कू वाहिलेलं आहे, ते दरवेळेस येताना चक्कू आणते. तुम्ही काय वाहिले? त्यांनी पेरू वाहिलेलं आहे, त्या दरवेळेस येताना पेरू घेऊन येतात. तर आपल्या गुरुला वाहिलेलं फळ आपण खायचं नाही, ते शेवट. आतिश, तू काय वाहिलंय? डाळिंब. काय आणतो मग? डाळिंबच आणतो ना. हा, तर ही असा गुरु शिष्याची ही परंपरा, ही द्वापार युग, सतयुग, त्या युगापासून ही गुरु शिष्यांची परंपरा ही चालत आलेली आहे. आणि आजच्या ह्या कलियुगात पण ही परंपरा आहे. तर हे गुरु शिष्याचं नातं गुरुनी आणि शिष्यानी शेवटाला न्यायचंय. शिष्य जरी चुकला तरी गुरुने आपल्या उदारमनाने शिष्याला माफ करायचं असतं. जसे आपली लहान पोरं, एखादा आपण जर त्यांचा हट्ट नाही पुरवला, एखादी वस्तू त्याला दिली नाही, तर आपलं पोरग आपल्याला पण लाडाने आपल्याला मारतं एखादी चापट. तर ते आपण आपलं मुलगा आहे म्हणून आपण मनावर घेतो का, कारण ते लहान आहे. तसं शिष्य जरी काय बोलला, काय झालं, शब्दाने जरी चापट मारले तरी तो आपला शिष्य आहे, तो लहान आहे आपल्या पुढे अजून. कारण गुरु हा वयाने लहान असला तरी ज्ञानाने मोठा असतो. आणि त्यांनी गुरुचं स्थान घेतल्यावरती त्यांनी आपलं मन हे समुद्रासारखं ठेवावं लागतं. त्याच्यामुळे गुरुने सगळ्या गोष्टी माफ करून पुढे जायचं असतं, धरून बसायचं नसतं. आणि हे गुरु शिष्याचं नातं हे शेवटपर्यंत टिकवायचं असतं. शिष्याला पण गुरुने एखादा शब्द सांगितला, कधी गुरु रागाने बोललं तर शिष्याने पण आपल्या आईवडील बोलल्यात म्हणून ते सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं असतं. तर अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम पूर्ण झालाय. आता आरती होईल आणि कार्यक्रम संपन्न होईल. आता उभं राहायचंय. आरती तयारी करून घेतावर एक गार डोंगराची हवा म्हणतो. अजून काय बाळा? झालं ना? बाकीचं तुला सगळं हे तर चौकावरती पहिले सोडून दिले
जाऊ नका तुम्ही
जागेवर जागेवर देवाला आरती द्या. गणपतीला आरती घेता का नाही? तसंच आहे देवाचं. ओंकारेश्वरी अशा पद्धतीने आजचा संपूर्ण कार्यक्रम एकदम आनंदात छान पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे. ओंकारेश्वरी आता पुढला फाल्गुन महिना म्हणजे बोंबचा महिना आता 27 तारखेपासून चालू होणार आहे. तर 1 महिनाभर आपले कार्यक्रम आता बंद राहणार आहे. चैत्र महिन्यापासून ते आळंदीतून पालखी हलसपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे. ओंकारेश्वरी सर्वांना आई काळूबाईचा, तुळजाभवानीचा, यल्लम्माचा भरभरून आशीर्वाद. आणि लवकर आमच्या तुझा पलीकड मी देते अमोल साबळे भाऊंचं पलीकड लवकर लग्न होऊ द्या. छान सुशील सुंदर